श्री गुरुदेव दत्त. विष्णू सहस्त्रनामाचे महत्त्व. विष्णू सहस्त्रनामामध्ये आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने, संकटे दूर पळून जातात. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना शांती मिळते. नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम 6 महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होतात. इहलोके कीर्ती व मोक्ष प्राप्त होते, म्हणजे मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. 1500 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर एक विष्णू योग केल्याचे फळ मिळते, असे श्री डोंगरे महाराज विरचित भगवान लिहिलेले आहे. एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णूपुढे राम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण भक्त, नरसिंह नको तुपाचा दिवा, उदबत्ती लावून विष्णू सहस्त्रनामाचे 12 पाठ 12 एकादशी केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते. 40 दिवसाचे रोज 12 वेळा नियमित पठण केले अशक्य गोष्टी शक्य होतील. सहस्त्र तुलसी पात्राने सहस्त्रनामाने अर्चना अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात. बालकृष्णाला तुलसी अर्पण करून मुलाकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतले तर त्याचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते. ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्याची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. वास्तुदोष जाण्याकरिता रोज 3 पाठ आठवडाभर करावेत. याची सुरुवात बुधवारीच करावी. तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच. बाहेरचा त्रास असेल, संतती, मतिमंद, गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ केले. घरात कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाचा पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीरभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते. श्री विष्णू सहस्त्रनाम मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व नाहीसे होते. त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टी परिहार होतात. विष्णू सहस्त्रनामासाठी जो रुद्राक्ष विमोचन तिथी दिली जाते त्याच्या ऐवजी विष्णू सहस्त्रनामाच्या अर्धा व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा. श्री विष्णू सहस्त्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठण करेल त्याने दिले पाहिजे अशी सर्व दिले आहेत आणि केले पाहिजेत अशा सर्व देवतांचे पूजन केले आहे. पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करावे. जो विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्याणमंती साचलेली पातके नष्ट होतात. शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो, असे चक्रपाणी वचन आहे. श्री विष्णू यांच्या अच्युतन गोविंद या 3 नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो. आपल्या कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उंबरठ्यावर उजवे पाऊल ठेवावे आणि मनातल्या मनात 4 वेळा नारायण नारायण नारायण